हरे कृष्णा रामकृष्ण हरी. नमस्कार, मी रासपतीदास. आपल्या सर्वांचं स्वागत आषाढी एकादशी विशेष या आपल्या अभंग तुकोबांचे या कार्यक्रमामध्ये. आतापर्यंत 4 भाग झालेत. आपण पाहिले नसतील आधीचे भाग तर नक्की पहा. आज आपण 5व्या भागामध्ये एका अतिशय महत्त्वाच्या अभंगाची चर्चा करणार आहोत. त्याआधी डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक देण्यात आली, ज्यामध्ये भगवद्गीतेचा आपला मराठी जो कोर्स आहे किंवा यासारखे अनेक कोर्सेस आहेत यांची माहिती मिळत राहते. ते व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करा, जेणेकरून आपल्याला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. मोफत आहे, सर्वांसाठी आहे. फक्त एक क्लिक करा आणि कम्युनिटीमध्ये तुम्ही सामील व्हाल. त्याशिवाय खाली इतरही लिंक दिलेल्या आहेत. भगवद्गीता कोर्सच्या लिंक आहेत. आत्तापर्यंत झालेल्या सर्व व्हिडिओची माहिती आहे, तर आपण नक्की डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन चेक करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की इतरांना शेअर करा, कमेंट करा. इतर कुठल्या अभंगांबद्दल आपण ऐकू इच्छिता तेही कळवा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आजचा हा 5वा भाग. आज आपण एका खूप महत्त्वाच्या अभंगाची चर्चा करणार आहोत. तो अभंग पुढील प्रमाणे आहे. खूप प्रसिद्ध अभंग आहे, पण त्याला आपण बारकाईने जाणून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. तुकाराम महाराजांची भावना काय आहे हा अभंग सांगताना तेही आपण पाहणार आहोत. तर या अभंगामध्ये तुकाराम महाराज लिहित आहेत, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुकाराम महाराज सांगतायत, आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी काही व्याख्यांमध्ये असं लिहिलेलं आहे की इतके दिवस मनुष्य जन्म मिळाल्यानंतर जर आपण भक्तिमार्गामध्ये लागलो नसू, गंभीरपणे जर लागलो नसू भक्तिमार्गामध्ये, तर आता तरी हाच उपदेश आपल्या सर्वांसाठी आहे की आता गेली तेवढी वर्ष वाया गेली, ठीक आहे, पण आता जी वर्ष, जो काळ आपल्या हातात आहे या मनुष्य जीवनामध्ये, या मनुष्य देहामध्ये, त्या आयुष्याचा आपण नाश नाही केला पाहिजे. आपलं आयुष्य आध्यात्मिक उन्नतीसाठी, आपलं खरं स्वरूप जाणून घेण्यासाठी, भगवंतांच्या भक्तीमध्ये नित्य आनंद प्राप्त करण्यासाठी, या भौतिक भोगविलासांपासून दूर खऱ्या आनंदाकडे वाटचाल करण्यामध्ये आपण आपलं आयुष्य गुंतवलं पाहिजे, आपला वेळ गुंतवला पाहिजे, आपल्या आयुष्याचा नाश नाही केला पाहिजे. तर अनेक अभंगामध्ये तुकाराम महाराज हे सांगतात की तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. तुकाराम महाराज सांगतात की जन्म कशासाठी घेतलाय, विठोबाचे दास नाही झाले तर त्या जन्माचा काय उपयोग. म्हणून इथे सांगतायत, नका करू नाश आयुष्याचा. आता जेवढं आयुष्य उरलंय, जे काही आपलं वय असेल, इथून पुढचं आयुष्य मी गंभीरपणे भगवत भक्ती करण्याचा प्रयत्न करेन. श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, नवविध भक्ती भागवतामध्ये वर्णन आहे, ती करून भगवंतांचं प्रेम प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पण पुढच्या ओळीमध्ये अतिशय अनपेक्षित अशी गोष्ट तुकाराम महाराज म्हणतात, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आपलं चित्त शुद्ध करायला आपल्याला सांगतायत आणि त्यासाठी ते आपल्या पाया पडतायत. ते म्हणतायत की सकळांच्या पाया माझे दंडवत, मी तुम्हाला दंडवत करतो. अरेच्छा, हे थोडं विचित्र वाटत नाही का? म्हणजे एखादी श्रीमंत व्यक्ती आहे आणि ती काहीतरी गोष्टी देते गरीब लोकांना, किंवा ज्यांच्याकडे साधन संपत्ती नाही आहे, सुखसोयी नाही आहे, त्यांना एखादी गोष्ट वाटत असेल, तर तो गरीब व्यक्ती जाऊन श्रीमंत व्यक्तीचे पाय धरतो, साहेब मलाही द्या, मला नाही मिळालं, त्यांना दिलं, मला नाही दिलं. पण इथे उलटं होत आहे. तुकाराम महाराज हे भक्तीने गडगंज श्रीमंत असे भक्त आहेत, भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, भगवंतांचे प्रेमी भक्त आहेत. आपण भिकारी आहे, आपल्या हृदयात भगवंतांप्रती प्रेम नाही आहे. आपण त्यांना भीक मागितली पाहिजे की आम्हाला तुमची कृपा द्या, आम्हाला भगवंतांप्रती प्रेम द्या. तुमच्या हृदयात जी भावना भगवंतांप्रती आहे, भगवंतांप्रती जे प्रेम आहे, शुद्ध तुमचं हृदय आहे, तसं हृदय आमचं बनवा. आपण भीक मागितली पाहिजे. पण ते आपल्याला भीक मागतायत किंवा ते आपल्याला दंडवत करतायत, ते आपल्याला विनंती करतायत की घ्या, हां तुम्ही आपोलाले चित्त शुद्ध करा, देवाचं चिंतन करा, हरिनाम घ्या. तर अशा प्रकारची भावना ही संतांची असते. ह्याच्याशी निगडीत एक छान वैष्णव भजन आहे, बंगाली भजन आहे, ते आपण इथे पाहणार आहोत. बंगाली मराठी समानच आहे, खूप साधर्म्य आहे मराठी आणि बंगालीमध्ये. तर अतिशय समजण्यास सोपं असं भजन आहे. मी इथे लिहिलंसुद्धा आहे आपल्या सर्वांसाठी. तर त्याचे आपण थोडक्यात इथे चर्चा करणार आहोत आणि मग परत या अभंगामध्ये येणार आहोत आपण. तर हे का घेतलं भजन मी, कारण हा जो अभंग आहे तुकाराम महाराजांचा, ही जी भावना आहे, सकाळांच्या पाया माझे दंडवत, तीच इथे आपल्याला दिसून येते. तर या गीतामध्ये चैतन्य महाप्रभूंचे जे पार्षद नित्यानंद प्रभू, ज्यांनी हरिनामाचा प्रचार केला खूप, चैतन्य महाप्रभूंनी, नित्यानंद प्रभूंनी 500 वर्षांपूर्वी बंगालमध्ये आणि मग भारतभर नंतर, आणि तोच प्रचार शील प्रभुपादांनी जगभर केला. हरे कृष्ण महामंत्राचा प्रचार, हरिभक्तीचा प्रचार, गीता भागवताचा प्रचार. तर इथे ते सांगतात, नदिया गोदरू में
मायापूर ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये नदिया नावाच्या ठिकाणी गोद्रुम नावाच्या द्वीपावरती नित्यानंद महाजन हे असे महाजन महान भक्त भगवंतांचे नित्यानंद प्रभू पतियाचे नाम हट्ट जीवेर कारण, जीवांसाठी बद्ध जीवांसाठी नाम हट्ट, हट्ट म्हणजे हाट म्हणजे बाजार हाट म्हणतो आपण मराठीत, तसं नाम हाट, जिथे नावाचा बाजार त्यांनी लावलेला आहे, भगवंतांचं शुद्ध नाम वितरित करत आहेत. आणि ते काय म्हणतात पुढे, श्रद्धावान जन हे, श्रद्धावान जन हे श्रद्धावान जन काय करा तुम्ही, प्रभुर आज्ञाए भाई मागे भिक्षा, ही भिक्षा मागा, दारोदारी जाऊन घरोघरी जाऊन बद्ध जीवांनाही भिक्षा मागा. जसं तुकाराम महाराज म्हणतायत, सकाळांच्या पाया माझे दंडवत, भिक्षा मागतायत की तुम्ही करा, तुमचं चित्त शुद्ध करा. तसंच इथे नित्यानंद प्रभूही भिक्षा मागत आहेत. प्रभुर आज्ञाए भाई मागे भिक्षा, हीच भिक्षा मागत आहे. काय भिक्षा मागत आहे, बोलो कृष्ण भज कृष्ण करो कृष्ण शिक्षा, तुमच्या मुखाने भगवंतांचं नाव घ्या, बोलो कृष्ण, भज कृष्ण, भगवंतांचं भजन करा किंवा भगवंतांची सेवा करा. भज धातू हा सेवेसाठी वापरला तो संस्कृतमध्ये. भगवंतांची सेवा करा, भगवंतांच्या नावाचा जप करा, कीर्तन करा. करो कृष्ण शिक्षा, भगवंतांनी जी शिकवण दिलेली आहे भगवद्गीतेमध्ये, श्रीमद भागवतामध्ये, त्याचं पालन करा. अपराध शून्य होय लोह कृष्ण नाम, कृष्ण माता कृष्ण पिता कृष्ण धन प्राण. अपराध शून्य होय लोह कृष्ण नाम, भगवंतांप्रती, भगवंतांच्या भक्तांप्रती, कोणत्याही जीवांप्रती अपराध न करता लोह कृष्ण नाम, भगवंतांच्या नावाचा जप करा. खरे आपले वडील, खरी आई हे भगवंत आहेत. कृष्ण माता, कृष्ण पिता, कृष्ण सर्वस्व आहेत, कृष्ण धन आहेत, कृष्ण प्राण आहेत. हे जाणून घ्या, हे समजून घ्या. आणि मग शेवटी ते सांगतायत, कृष्णेर संसार कोरी छाडिय नाचार, जीवे दया कृष्ण नाम सर्व धर्म सार. कृष्णेर संसार करी, तुमचं आयुष्य हे कृष्णमय करा. छाडी अनाचार, वाईट मार्ग सोडून द्या. जीवे दया कृष्ण नाम सर्व धर्मसार, सर्व धर्माचं सार काय आहे, जीवदया, जीवांप्रती दया, जी तुकाराम महाराजांच्या हृदयात सुद्धा आहे. म्हणून ते आपल्याला म्हणतायत, दंडवत आहे तुमच्या पायी, तुमचं चित्त शुद्ध करा. कसं, कृष्ण नाम, जीवे दया कृष्ण नाम सर्व धर्मसार. भगवंतांच्या नावाचा जप करणे, कीर्तन करणे, नावाचा आश्रय घेणे आणि जीवदया, तो उपदेश भगवंतांचा इतरांना सांगणे, हे सर्व धर्मसार आहे. आणि तेच इथे आपल्याला तुकाराम महाराज सांगत आहेत. सकाळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आणि मग पुढे सांगतायत, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. चित्त शुद्ध करा म्हणतात, कारण आपलं चित्त अशुद्ध आहे. आपल्या चित्तामध्ये भगवंतांप्रती प्रेम नाही आहे. भौतिक नश्वर गोष्टींप्रती प्रेम आहे, भौतिक नश्वर संबंधांप्रती प्रेम आहे. पण नित्य आध्यात्मिक आपला स्वतःचा संबंध भगवंतांशी जो आहे तो आपण विसरलेलो आहे. तो प्रस्थापित करायचा आहे, पुन्हा प्रस्थापित करायचा आहे. तो झाकला गेलेला परत आपल्याला त्याला पुनरुज्जीवित करायचं आहे. हे तुकाराम महाराज इथे सांगतायत. हित ते करा देवाचे चिंतन, भगवंतांचं चिंतन केलं तर सर्व चिंता जीवनातील ह्या सुटून जातील. जीवन खूप सुखकर होईल भक्तिमय मार्गावरती. आणि या जीवनामध्ये सुद्धा आणि जीवनानंतरही आपण योग्य प्रकारे आनंद प्राप्त करू शकू, खरा आनंद प्राप्त करू शकू, नित्य आनंद प्राप्त करू शकू. कसं करायचं चिंतन, करून या मन एकविध. भगवद्गीतेत ते भगवंत सांगतात, व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरु नंदन, वन पॉइंटेड अटेन्शन. भगवंतांच्या नावाचा जप करताना, कीर्तन करताना किंवा कीर्तन ऐकताना, अशा प्रकारे आपण जे निरूपण करतोय, प्रवचन करतोय ते ऐकताना, भगवंतांची सेवा करताना, वारीला जाताना, भगवंतांच्या धामामध्ये त्यांचं दर्शन घेण्यासाठी जाताना, करून या मन एकविध. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरु नंदन, बहुशाखा अनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनाम. ज्यांची भक्ती पूर्णपणे भगवंतांमध्ये लागलेली ते एकेह कुरु नंदन, एकाग्र पद्धतीने भगवंतांचं जे काही कार्य करतील भगवंतांशी निगडीत ते एकाग्र पद्धतीने करतील. पण अव्यवसायी जे आहेत, ज्यांना स्पष्ट नाही त्यांच्या जीवनाचा उद्देश, ते बहुशाखा ही अनंताः, त्यांची मती, त्यांची बुद्धी ही अनेक शाखांमध्ये विभागलेली गेलेली आहे. त्यांना काहीही कळत नाही स्पष्ट.
कशासाठी ते जीवन जगत आहेत, मनुष्य जीवनाचं ध्येय काय आहे, याबाबत ते पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. पुढच्या शेवटच्या ओळीमध्ये तुकाराम महाराज म्हणतायत, तुका म्हणे हित होय तो व्यापार करा, काय फार शिकवावे. असा व्यापार करा ज्याच्यात तुमचं हित आहे. व्यापार म्हणजे चुकीच्या दृष्टीने इथं म्हटलेलं नाही आहे. व्यापार म्हणजे कार्य करा, असं कार्य करा किंवा अशा गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवा ज्यात तुमचं हित आहे. या भौतिक जगतांच्या गोष्टींचा संचय करणे किंवा या भौतिक जगतात नावारूपाला येण्यासाठी, ऐश्वर्यशाली होण्यासाठी एवढी शक्ती खर्च करणे की आपल्या कडे शक्तीच उरणार नाही भगवंतांची भक्ती करण्यासाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी. हे आपलं हित नाही आहे. ह्यामध्ये आपला विनाश होणार आहे. कारण भगवद्गीतेतही म्हटलेलं आहे, भागवतामध्ये म्हटलेलं आहे की पराभवस्तावद अबोध जातो यावन्न जिज्ञासत आत्मतत्वम. पराभवस्तावत, तोपर्यंत व्यक्तीचा, जीवात्म्याचा पराभव होत राहणार. यावन्न जिज्ञासत आत्मतत्वम, जोपर्यंत आत्मतत्व, विष्णुतत्व, भगवंतांबद्दल आणि आपल्या स्वतःबद्दल व्यक्ती चर्चा करणार नाही, समजून घेण्याचा प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत पराभव. त्यामध्ये काहीही हित नाही आहे, त्यामध्ये व्यक्तीचं नुकसान आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत, तुका म्हणे हित होय तो व्यापार करा. ज्यामध्ये तुमचं खरं हित आहे, नित्य हित आहे, मृत्यूनंतरही हित आहे, असा व्यापार करा. काय फार शिकवावे. अजून काय शिकवायचं तुम्हाला? एवढे सारे अभंग तुकाराम महाराजांनी दिलेले आहेत, एवढे सारे ग्रंथ आहेत, भगवद्गीता आहे, श्रीमद भागवत आहे, त्याचं पालन आपल्या जीवनामध्ये करा. आणि आता तरी पुढे, आता जेवढा वेळ गेलेला आहे ह्या आयुष्यातला तो गेला. जर आपण योग्य पद्धतीने वापरला नसेल तर तो गेला, त्याबद्दल शोक करून फायदा नाही आहे. पण आता यापुढे या उपदेशाचं पालन केलं पाहिजे, आपल्या आयुष्याचा नाश नाही केला पाहिजे, जास्तीत जास्त हरिनामाचा जप केला पाहिजे. भगवंतांप्रतीचे ग्रंथ आहेत, भागवत आहे, श्रीमद भगवद्गीता आहे आणि इतरही अनेक वैदिक ग्रंथ आहेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे. प्रवचन, कीर्तन आपल्या कानाने श्रवण केलं पाहिजे. आणि उरलेला जो काळ आहे आपल्या मनुष्य जीवनात, त्यातला जास्तीत जास्त वेळ भगवत भक्तीमध्ये आपल्याला शक्य असेल तेवढा वेळ यामध्ये व्यतीत करून खरं हित आपण प्राप्त केलं पाहिजे, ज्याद्वारे आपण खऱ्या अर्थाने आनंदी होऊ शकू. हे तुकाराम महाराज आपल्याला इथे सांगत आहेत. हरे कृष्णा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप धन्यवाद. आधी सांगितल्याप्रमाणे खाली लिंक आहे, व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे, इतर व्हिडिओजची लिंक आहे. व्हिडिओ इतरांना पाठवा, कमेंट करा, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये. हरे कृष्ण. रामकृष्ण हरी. श्री श्री रुक्मिणी विठ्ठल भगवान की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण